मारा लागला का मी वायर कमी वायर देतो काही चिंता नका हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण मी पाडवला नाही आवाज आपले काय आता त्यांनी लावून ठेवली याच्याने जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय सुंदर ते ध्यान उभे ते वरी सुंदर ते ध्यान उभे ते वरी कर कदावरे ते उनिया तुलसीहार गळा कासे दिगंबर तुलसीहार गळा कासे दिगंबर आवडे निरंतरा येथे ध्यान मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसीहार गळा कासे दिगंबर तुलसीहार गळा कासे दिगंबर आवडे निरंतर ध्यान तुका म्हणे माझेचे सर्व सुख पाहिन प्रेमुख आवडे पाहिन त्रिमुख आवडे पाहिन त्रिमुख आवडे आवडे निरंतर हेचे ज्ञान आवडे निरंतर हेचे ज्ञान आवडे निरंतर हेचे ज्ञान
बाया ठविले मनी मग विठोबाचे बाया ठविले मनी बोले अमृत वचनी दया प्रती राम कृष्ण माझी मनीचा जाणोनिया भाव माझी मनीचा जाणोनिया भाव माझी मनीचा जाणोनिया भाव माझी मनीचा जाणोनिया भाव तो करी उपाव गुरुराव
रामं विना का गति। रामा श्रीराम शरणं समस्त जगतां रामं विना का गति। रामेण प्रतिहन्यते कलिमले रामाय तस्मै नमः। आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाच्छोनिजटा विनाशद्विजां कृत्वावतारं प्रभु। हत्वा दैत्यमनेकधर्मचरितं भूत्वात्मगोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरी सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं। तुझ्या मंदिरी आर्तजीवासतृप्ती तुझ्या दर्शने लोकस्वानंद घेती। श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदानंद माथा। तुकीता तुका परब्रह्मरूपी तुकीता तुका पावला सत्स्वरूपी। तुकाराम हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर्महाता। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा कयाठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। संजीवन समाधीच्या उत्सवाला सुरुवात आजपासून सगळी गोपाळ वारकरी मंडळी वैष्णव आज आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी उत्सव साजरा करण्यासाठी प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग बहुतांचा अतिशय पाठांतरातला भगवंताबद्दल भगवंताचा महिमा सांगणारा भगवंताच्या कृपेचं वर्णन करणारा असा आहे विठ्ठल विठ्ठल। कृपा आणि दया हे दोन शब्द गुरुजी असे या मित्र। कृपा आणि दया हे दोन शब्द आहेत। मग आता कृपा आणि दया, मग कृपा केव्हा दया केव्हा आपल्याला खरं प्रश्न पडतो। भगवंत दयाही करतात भगवंत कृपाही करतात। मग दोघी गोष्टी जर समान असतील तर मग दोघींचा वेगवेगळा उच्चार का, तर दोघी गोष्टी समान नाही। भगवंताने दया केली म्हणजे आपल्या एखाद्या संकटातून आपल्याला बाहेर काढलं म्हणजे ती झाली दया। आणि भगवंताने पूर्ण जीवनभर सात्विकतेने आचरण त्या साधकाने केलं, भगवंताचं नाव घेतलं, भगवंतावर प्रेम केलं आणि भगवंताने त्याच्यावर प्रेम केलं की भगवंत त्या साधकावर करतात कृपा। ठल विठ्ठल कृपेचा सागरू पांडुरंग। भगवंताकडनं खरं आपल्यासारख्या साधकांनी दया मागूच नाही, कारण ती क्षणिक असते। एखाद्या क्षणापुरती संकटात सापडलं की देवा दया कर आणि या संकटातून सोडव, त्या संकटातून सुटल्यावर ती झाली दया। पण ज्ञानेश्वर महाराजांवर पांडुरंगाने केलेली कृपा, ज्ञानेश्वर महाराजांवर पांडुरंगाने केलेली कृपा। बरं, भगवंत सगळ्यांवरच कृपा करेल असं नाही।
दया एखाद वेळेस करून टाकतो भगवंत सगळ्यांवर. संकट असेल तर टाळून टाकतो, तुमच्या प्रारब्धाच्या भोगाने थोडंसं भोग कमी जास्त करतो आणि ते करून टाकतो. पण कृपा सगळ्या साधकांवर परमात्मा करत नाही. मग आपल्यावर सगळ्या साधकांवर कृपा करणारं कोण? तर संत. संतांना आपल्याकडनं काही अपेक्षित नसतं. संतांना आपल्याकडनं काही अपेक्षित नसतं. अपेक्षा एवढी असते की याने रोज यावं. मग ते आपल्या स्वभावात वागण्यात सगळ्यात बदल करत जातात हळूहळू. संतांजवळ राहणारा माणूस पहिले फटकळ असतो, नंतर त्या संतांची सेवा करता जाऊ ते बोलू दे त्याला, काही आपण शांत बसावं. फटकळ माणूस वाचाळता कमी करतो. परमात्मा अशा फटकळ्यांवर कृपाच करत नाही. मग परमात्मा कृपा कोणावर करतात? तर परमात्मा जो भगवंतावर प्रेम करतो, जो भगवंतावर प्रेम करतो याच्यावर परमात्मा कृपा करतो. प्रेमाच्या दोन बाजू आहेत. प्रेमाच्या दोन बाजू आहेत. म्हणजे समजा रुपयाचं नाणं प्रेम आहे तर हेड आणि टेल, छापा आणि काटा, तसं प्रेमाच्या दोन बाजू. पहिली बाजू म्हणजे त्याग आणि दुसरी बाजू म्हणजे ग्रहण. हला पहिली बाजू म्हणजे काय? त्याग. भगवंताकरता आपल्याला त्याग करावा लागतो. भगवंताकरता आपल्याला त्याग करावा लागतो. कोणाचा त्याग करावा लागतो? देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. मग सगळ्यांना थोडंच द्यायचं आणि परमात्माकडे जायचं का? तर असं नाही. आणि तुम्ही म्हणाल, तुम्ही सांगितलं देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. आपल्या नित्यनेमात कितीही पाहुणे आले तरी मी 10 मिनिटात नित्यनेम करून येतो. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, प्राणही तो वेचावा. थोडंसं विषयांतर होईल पण सांगतो. मी मागे पण एका कीर्तनात सांगितलं होतं. एका साधकाने मला पुण्याहून गोष्ट पाठवली. एक पर्वत होता, पर्वतावर मंदिर होतं आणि पर्वताच्या बाजूने नदी वाहत होती. मी कशावर बोलतोय? देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, प्राणही तो वेचावा. देवाचं मंदिर होतं आणि त्या देवाच्या पर्वत म्हणजे अतिशय खूप मोठा नव्हता, छोटंसं टेकडीवर देवाचं मंदिर होतं आणि बाजूने नदी वाहत होती. तिथं एक पुजारी होते. नित्यनेमाने रोज पूजा करणे हा त्यांचा कार्यभाग. रोज देवाची आंघोळ, वस्त्र, नैवेद्य, आरती, संध्याकाळची आरती, संध्याकाळचा नैवेद्य, एवढं नित्यनेमाने करत होते. बरं, हे करता करता किती वर्ष झाले? तर ते पुजारी वयाच्या 15व्या वर्षापासून करत असताना वयाचं 75वं वर्ष उगवलं. नित्यनेमाने ते करत होते. एका वर्षी काय झालं? त्या मंदिराला नदीचा पडला पाण्याचा वेढा. पाणी वाढत 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 सगळे लोक तिथून जे काही येणारे होते त्यांनी मंदिरात जाणं बंद केलं आणि गुरुजींना म्हणाले, गुरुजी तुम्ही आता निघा इथून, मंदिरातून निघा, नाहीतर तुम्ही मराल.
गुरुजी म्हणाले ठीक आहे, मराल तर मराल, मला मेलेलं चालेल, पण मी मंदिरातून निघणार नाही. पाणी वाढता 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 देवाच्या पायाला लागलं, सगळं झालं. ते गुरुजींना पाणी घेऊन गेले. त्याच्यावर मला असा प्रश्न विचारण्यात आला, हां, त्या नदीला वेढा पडला असताना, पाणी नाकापर्यंत गेलं असताना एक नावाडी आला आणि तो म्हणाला, गुरुजी चला आता मराल तुम्ही. म्हणे मी येणार नाही. तो पुजारी वाहून गेले, ते गेले. वरती गेल्यानंतर देवाला प्रश्न विचारला, म्हणे देवा एवढं पाणी आलं, पण पाणी काही तुमच्या पायाला लागून कमी झालं नाही आणि तुमची सेवा माझ्याकडनं खंडित झाली, मी गेलो. देवाचे पार्षद एक जे होते ते म्हणाले की आम्ही तुम्हाला नाव घेऊन आलो होतो, पण तुम्ही आले नाही. मला प्रश्न असा विचारण्यात आला की पुजारी बरोबर होते का चूक होते? म्हटलं पुजारी बरोबर होते आणि देव चूक होता. ठला विठ्ठला. कारण आयुष्यभर त्या देवाची पूजा केली आणि त्याला कसं पाण्यात सोडायचं? त्या भगवंतावर त्याने मूर्ती मानल्याच नाही, परमात्मा मानला, साक्षात परब्रह्म. तसंच आणखीन त्याच्यात एक दृष्टांत देतो. एक झाडाला आग लागली, मी मागच्या एकादशीला दिला हा दृष्टांत. सगळे पक्षी त्या झाडावरून उडून गेले आणि एक पक्षी तिथंच बसलेला होता. त्याचे मित्र म्हणाले, अरे उड, मरून जाशील, जळून जाशील. मी मेला तरी चालेल, पण ह्या झाडावरून उडणार नाही. त्या बाजूच्या पक्षाने विचारलं, का उडणार नाही? फल खाए इस पेड़ के, फल खाए इस पेड़ के, गंदा किया है पाथ. पाथ म्हणजे खालचा रस्ता आम्ही घाण केलाय. फल खाए इस पेड़ के, गंदा किया है पाथ. फर्ज मेरा ये बनता है, जल जाऊं इसके साथ. भगवंताची पूजा करता करता मला जावं लागलं तरी चालेल, पण मी भगवंताची पूजा सोडणार नाही. अशाच भक्तावर भगवान प्रेम करतात. प्राणही तो वेचावा, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. प्राणही तो वेचावा, प्राणही द्यावा लागला तरी चालेल, पण भगवंतावर प्रेम करता आलं. प्रेमाच्या दोन बाजू, एक त्याग आणि दुसरा ग्रहण. मग त्याग काय करायचा? तर आपल्या सगळ्या भौतिक वस्तूंचा त्याग करायचा. म्हणजे उपासनेमध्ये आड येणाऱ्या सगळ्या भौतिक गोष्टींचा त्याग करायचा. सिरियलची वेळ झाली पण आपल्या उपासनेची वेळ झाली तर उपासना प्रथम. पाहुणे आले तरी उपासना प्रथम. नैवेद्य केला आणि घाईघाईत देवाला दाखवायचा राहिला तर हे चुकीचं. देवाला दाखवायचा आणि मग आपण नाही जेवलो, उशीर झाला तरी चालेल, पण देवाला दाखवणं प्रथम. असा जो भगवंतावर त्याग करतो भौतिक गोष्टींचा, मग दुसरी बाजू उघडते प्रेमाची. ती काय? ग्रहण. मग परमात्मा ग्रहण करतो. मग परमात्मा ग्रहण करतो. एकदा काय झालं, रासलीला चालू असताना ब्रह्मदेवाचं आणि भगवंताचं संभाषण दिलंय रास पंचाध्यायी या ग्रंथामध्ये. रास पंचाध्यायी आमचे महाराज नेहमी उदाहरण देताना ग्रंथाचं नाव सांगतात, कारण कोणी घरी जाऊन तपासतो की हे बरोबर आहे का नाही. तर रास पंचाध्यायी या ग्रंथामध्ये गर्ग ऋषींनी लिहिलेली रास पंचाध्यायी आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचं आणि भगवंताचं संभाषण चालू आहे. रासलीला चालू असताना झाल्यानंतर भगवान बासरी वाजत बसले होते आणि ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव म्हणतात, येषां दोषा निवासीनां मृतभवान की देवराजा. हे देवा, आता हे जे सगळे आहे
सगळे गोपी गोप जे तुझ्याबरोबर रासलीला करताय त्यांना तू काय देशील? त्यांना तू काय देशील? भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा मला बासरी वाजवायची, वाजवू दे. बरं कसं आहे म्हणे, मला डोकं एकच, त्यामुळे मी एकाच डोक्याने विचार करतो. तुम्हाला 4 डोके आहे, त्यामुळे तुम्ही 4 डोक्याने विचार करतात. आणि तुम्ही वृद्ध पण आहेत, म्हणजे अनुभवी आहात. मग आता तुम्हीच सांगा की मी यांना काय देऊ, मी यांना काय देऊ? तेव्हा ब्रह्मदेव डोकं चालवतात की आता काय, आपल्याला जर द्यायला सांगितलं तर भगवान ते देणार आहे. म्हणून ब्रह्मदेव विचार करता करता खूप वेळ निघून जातो. देव हलवतात, ब्रह्मदेवा द्यायचंच आहे, इतकं काय विचार करायचा? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, भगवंता मी विचार केला, चितोत विश्वफलम तद्बलम कुत्र ध्यायम. जे साधनांचं, सगळ्या साधनांचं साध्य म्हणजे परमात्मा तुम्ही आहे. आणि तुम्ही यांना भेटल्यावर सगळं नश्वर आहे बाकीचं. म्हणून मग झालं, आता यांना काय देऊ? मी जर भेटलो आहे, बरं त्यांना विचार तुम्हाला काय पाहिजे? म्हणून ब्रह्मदेवांनी विचारलंय, रासलीला चालू असताना, तुम्हाला देव काही पैसे पाहिजे? काही नको, आम्हाला परमात्मा पाहिजे. मग तेव्हा रासलीला चालू झाली. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वतद्रही. मोरोपंतांनी छान याच्या मराठीत ओव्या केलेल्या ऐकलंय? मोरोपंतांनी या गोपीगीताच्या छान मराठीत ओव्या केलेल्या आहेत. प्रकटलासी तू नंद गोकुळी म्हणून इंदिरा वासयेस्तरी. प्रकट होई तू विश्वभूषणा प्रियतमात्वरे दावी आपला. चांगल्या भरपूर 30 लोकांची चारोळ्या मोरोपंतांनी चारोळ्या केल्या. 1-2 पाठ आहे, बाकी गोपाल. म्हणून ब्रह्मदेवाला सगळ्या गोपिका म्हणतात, आम्हाला परमात्मा पाहिजे. मग तो रास खेळता खेळता गोपिकांच्या मनात अहंभाव आला की एवढा जगन्यता आमच्याबरोबर रास खेळतोय, म्हणून भगवान गुप्त झाले. मग गुप्त झाल्याबरोबर यांना कळालं की आपल्यामध्ये अहंकार आला, म्हणून भगवंताचा दावा केला. भगवान काही आले नाही, येऊ नको म्हणे, तू नाही. म्हणून एक बनी राधा, एक बनी कृष्ण, एक गोपी कृष्ण बनले. भगवंताची गरज ठेवली. म्हणून नामधारक जे असताना त्याला परमात्मा समोरच लागतो असं काही नाही. जैशी स्थिती आहे तैशा प्रवृत्ती आहे. म्हणून नामधारकाला आता पुन्हा विषयाचा वाढवा करायचा म्हटला तर भगवंताचा छंद आणि भगवंताच्या नामाचा छंद. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ती काया. म्हणजे ह्या देवाचा लागलेला छंद, म्हणजे मूर्तीचा लागलेला छंद. आणि घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. मग भगवंताच्या नामाचा छंद. नामाचा छंद असणारे अनेक शिष्य आहेत. हनुमान आहे, नारद आहे, सगळे संत मंडळी नामाचा छंद असणारे आहेत. आणि भगवंताचा छंद ध्रुव आहे. भगवंताच्या नामाचा छंद असणारे भगवान ध्रुव आहे.
आणि भगवंताचा छंद, विषयाला वाढवायचं नाही. पण ब्रह्मदेव म्हणतात, मग देवा प्रेमाच्या दोन जर बाजू आहे, त्याग आणि ग्रहण, मग यांनी काय त्याग केला? यांनी काय त्याग केला? त्याग काय केला यांनी? सगळ्या गोपिकांनी आणि गोपाळांनी काय त्याग केला? की तुम्ही यांच्यावर प्रेम करतात. ब्रह्मदेवाला परमात्मा म्हणे तूच विचार. परमात्मा परत ध्यानस्थ बसले आणि भगवंताला ब्रह्मदेव सांगतात, म्हणे देवा यांनी खूप त्याग केला. म्हणे काय? यांचा अहंकार त्यागला, यांचं शरीर त्यागलं, यांचं वडील त्यागले, यांचे पुत्र त्यागले, यांचे पती त्यागले, सासू सासरे भाऊ बहीण, स्वतःचं हृदय त्यागलं यांनी. एवढा त्याग केलाय. म्हणे मग आता यांना फळ काय मिळालं? म्हणे तुम्ही ग्रहण झाले हेच फळ मिळालं. ठरा विठ्ठला. तुम्ही प्राप्त झाले हेच त्यांना ग्रहण मिळालं. म्हणजे प्रेमाचं फलप्राप्ती काय झाली तर पहिले त्याग करावा लागला आणि मग भगवंत प्राप्त झाला. म्हणून प्रेमाच्या दोन बाजू. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव आपणची होय देवगुरु. पडिये देहभाव पुरवी वासना. भगवंताची कृपा आपल्यावर केव्हा प्राप्त झाली असं समजायचं? जेव्हा आपला अहंकार आणि देहभाव नाहीसा होईल तेव्हा. मी आत्ता एक 7 वाजता 7:15 चांगले सायकोलॉजिस्ट आलेले होते. त्यांच्याशी बोलत होतो की काउन्सिलिंग या विषयावर आणि संमोहन या विषयावर. म्हटलं काउन्सिलिंग तुम्ही कसलं करतात? आता ते मनाचं काउन्सिलिंग होतं, आता ढोबळ अर्थ झाला. पण काय काय इगो येतात मनुष्याच्या मनात. म्हणे एखाद्याला खूप मान मिळत असतो आणि 4 चौघात गेल्यावर त्याला कोणीच मान नाही दिला तर त्याला एकदम गिल्टी फील होतं. त्याचंही आम्ही काउन्सिलिंग करतो. म्हटलं आम्हाला सांगितलंय पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये भगवंताच्या नाम जर आपण करायला लागलो, घ्यायला लागलो, भगवंताचं नाम आपल्याकडनं सतत यायला लागलं तर तो देहभाव अहंकार सगळं निघून जातं. ते निघालं म्हणजे भगवंताची आपल्यावर कृपा आहे असं समजा. सद्गुरू आपल्याला भेटले, आपण आपला ज्यांच्यावर विश्वास बसला म्हणजे भगवंताची आपल्यावर कृपा आहे असं समजा. तुम्ही म्हणाल सद्गुरू भेटले आणि भगवंताची कृपा कशी? तर जेव्हा भगवान ध्रुव तपश्चर्येला जायला लागले तेव्हा भगवान विष्णूंनी नारदांना हलवलं, जा 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 त्याला मार्गदर्शन करा. म्हणून सद्गुरू म्हणून नारद समोर आले. नारदांनी मंत्र दिला नारायण नारायण आणि भगवंतांची तपश्चर्या उपासना ही ध्रुवांनी केली आणि परमात्मा प्राप्त झाला.
म्हणजे सद्गुरू भेटले म्हणजे आपल्यावर भगवंताची कृपा, आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मनुष्य भेटले म्हणजे आपल्यावर भगवंताची कृपा, संत कृपा झाली, संतांची कृपा झाली म्हणजे परमात्म्यानेच त्या संतांना आपल्याकडे पाठवलेलं आहे असं समजावं. आपल्यामध्ये दिवसेंदिवस वेगळं बदल व्हायला लागला, राग निघायला लागला, लोभ निघायला लागला म्हणजे आपल्यावर भगवंताची कृपा आहे असं समजावं. म्हणून कृपा ही आजन्म असते आणि दया ही क्षणिक असते, संकटापुरती असते. म्हणून कृपेचा सागरू पांडुरंग, दयेचा सागरू हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला नाही. कृपेचा सागरू, कृपा आजन्म असते. आजन्म म्हणण्यापेक्षा सगळ्या वंशावळीला ती कृपा प्राप्त होते. किंवा आतापर्यंत 750 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांवर झालेली कृपा आजही आपण नतमस्तक होतोय त्या समाधीवर. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, आम्ही जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. 750 751 वर्ष झाले तरी आज लाखोंची मांदी आळी आळंदीत पखवाज, वीणा, कीर्तन काय नाही, तिथं कसला आनंद नाही. भगवान स्वतः पंढरपूर सोडून आज आळंदीत. भक्तासाठी देव घाली तसे उडी, धू तसे घोडी अर्जुनाची. ही झालेली भगवंताची कृपा. म्हणून आपण भगवंताच्या कृपेला प्राप्त व्हावं असे आपले प्रयत्न असतात. भगवंत म्हणतात ज्ञानी माणसाने त्याग करण्यापेक्षा अज्ञानी माणसाने माझं नाव घेतलं तरीही मला तो अज्ञानी माणूस आवडतो, पण ज्ञानाने त्याग केलेला मनुष्य आवडत. बरं, तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला लागले की तुमच्यामध्ये त्याग येत नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही. तुम्हाला तो त्याग करायची गरजच नाही, आपोआप तुमच्या कृतीतून ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग घडत असतो. तुकाराम महाराज भगवंताचं नाम घेत 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 कुठे डोंगरावर जाऊन बसायचे, त्याग झाला. ज्ञानवानाला त्यागाची माहिती असते, माहीत आहे या गोष्टीचा त्याग करावा. एखादा तपश्चर्या साधू संत जे येतील त्यांना माहिती आहे संसार नश्वर आहे, म्हणून त्यांनी संसाराचा त्याग करण्यापेक्षा आपल्यासारख्याने संसारातून त्याग मी शब्द काढत नाही, नाहीतर सगळे आजच रात्री मंदिरात येऊन बसते. विरक्त व्हायचं. मी अनेक वेळा सांगितलं, आपल्याला पाहिजे असते मुलगी होतो मुलगा, आपल्याला पाहिजे असतो मुलगा होतो मुलगी. बरं, तो शिकावा असं वाटतं डॉक्टर, तो शिकतो इंजिनियर. आपल्या मनाने संसार चालत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्या संसाराचा कर्ता नारायण आहे, कर्ता आणि करविता नारायण आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यावर सोडून दिल्या की आपण हळूहळू संसारातून विरक्त होतो. आपण हळूहळू संसारातून विरक्त होतो. मग जो असा विरक्त झाला आणि जो ज्ञानाने विरक्त झाला, परमात्मा म्हणतात जो अज्ञानीपणाने विरक्त झाला माझं नाम घेऊन तो मला जास्त आवडतो, जो ज्ञानाने त्याग केलेला मला कमी आवडतो.
भगवंताचं नाव घेत घेत संसारातून विरक्त झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की असा भगवंतालाही प्रिय आहे आणि मी तर त्याला लोटांगणच घालतो, मी तर त्याला लोटांगणच घालतो. म्हणून भगवंताची कृपा आणि भगवंताची दया ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भगवंत आपल्यावर कृपा केव्हा करेल याची साधकाने इच्छा बाळगावी. अशी इच्छा बाळगून तुकाराम महाराज भगवंतासमोर म्हणतायत पहिल्या चरणामध्ये, सांगितलं की भगवंताजवळ उभे राहून तुकाराम महाराज म्हणतायत आणि तुम्ही पहिल्या चरणाच्या शेवटच्या शब्दात ऐकलं, तो करी उपावं गुरु राव. म्हणजे तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही तर म्हणाले देवासमोर उभे राहून आणि गुरु शब्द आला, तर त्याच्या पहिले मी एक प्रमाण दिलं होतं, ते पुन्हा देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव आपणची होय देवगुरु, आपणची होय देवगुरु. भगवंतालाच गुरु मानलं होतं आणि भगवंतालाच देव मानलेलं, म्हणून तो करी उपाव गुरु राव. माझी या मनीचा, माझ्या मनात जो भाव उत्पन्न झाला. आता मी तुम्हाला पुन्हा मुद्द्यावर घेऊन जातो. लहान मुलाला काय पाहिजे आहे, त्याच्या मनात काय इच्छा आहे, हे वडिलांपेक्षा जास्त लवकर कोणाला कळतं? लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची धाती, ऐसी कळवळ्याची धाती, ऐसी कळवळ्याची धाती. आईला का जाणवतं? कारण आईचं प्रेम हे बालकावर खूप असतं.
आणि बालकाचं प्रेम वडिलांपेक्षा आईवर जास्त असतं. म्हणजे त्या बालवयातली गोष्ट करतोय मी, मोठा 21 वर्षाचा घोडा झाल्यावर नाही. मी अतिशय लहानाची गोष्ट करतोय, 1 वर्षाच्या बाळाची. तुम्ही वडील आहात हे तिला कोण त्या बाळाला कोण सांगतं? आई. म्हणून त्याची पहिली गुरु आई. म्हणून तो बाळ ऐकतो आईकडेच. किती रडलं, तो रडायला लागला आणि तुम्ही गल्ली फिरून या, तो रडणं थांबत नाही. तुम्ही हू हा काही करा, तो आईच्या कडेवर गेल्याबरोबर त्याचं सगळं क्षुधा तृप्ती होते. कारण आईने त्याग केलेला आहे आणि आईला तो ग्रहण झालेला आहे. आता त्याला आई ग्रहण झालेली आहे, पण त्याला आई करता पुढे जाऊन त्याग करायचा आहे. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझी आहे मनीचा जाणून या भाव. मनामध्ये जो भाव उत्पन्न झाला तो परमात्म्याने जाणला. आता आपणही बऱ्याच वेळेस असं म्हणतो, हे आपलं अहंकाराचं भाषण आहे ते सांगतो. देवाला काही अशा हात जोडून नमस्कार करायला लागतं? असं मनातून केलं, मनात देव आहे आपल्या, मनातून केलं परमात्मा मिळाला, परमात्म्याला पोहोचला. हे आपले असे अहंकाराचे आणि नास्तिकतेचे भाव जे असतात तेही परमात्म्याजवळ पोचतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. परमात्मा नमस्कारासाठीच आहे, परमात्मा साष्टांग घालण्यासाठीच आहे. म्हणून आपण साष्टांग आपले 8ही अंग भगवंतासमोर टाकून त्याबरोबर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार सगळं टाकून परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. तेव्हा उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधे. ते जेव्हा कामक्रोधादी सगळं टाकलं जाईल आणि तो क्षण परमात्म्याला प्राप्त करता येईल. तो क्षण परमात्म्याला प्राप्त झाला की मग मुक्तीच्या गोष्टी. मला एकाने विचारलं, म्हणे हे साकेत वास काय असतो? म्हटलं बाबा, हा उत्तर प्रदेशीय शब्द आहे. साकेत वास म्हणजे जाणे. मग त्यांचं साकेत वास झाला, हा उत्तर प्रदेशीय शब्द आहे. म्हटलं, म्हणे साकेत म्हणजे हे का, मुक्ती का, मोक्ष का? म्हटलं साकेत वास म्हणजे जाणे, निधन होणे, साकेत वास हो गया. तर म्हणे मुक्ती काय? म्हटलं आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी 4च सांगितल्या. तेणे मुक्ती चारी साधी, 4च मुक्ती सांगितलेल्या आहे. दुसऱ्या अनेकांनी सांगितल्या असतील, पण आम्ही अभ्यास करायला आम्हाला वेळ नाही. आम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांवरच विषय करतो, तुकाराम महाराजांवरच विषय करतो. तेही आमच्या डोक्यात अजून अर्ध घुसत नाही. बाकीच्याचा कुठे अभ्यास करतो. कुठल्या कुठल्या मुक्ती सांगितल्या आहे? स्वरूपता, सायुज्यता, सलोकता आणि समीपता. मग त्या समीपला वैकुंठवास म्हटला जातो किंवा गोलोक म्हटलं जातं. भगवंताच्या समीप गायी पण आहे आणि सगळंच आहे. त्याच्यातली एक मुक्ती वैष्णव मागत नाही. 3च मुक्ती वैष्णव मागतात, एक मुक्ती वैष्णव लोक मागत नाही. सलोकता मागतात, भगवंताच्या लोकाला जावं. समीपता मागतात, सायुज्यता मागतात, स्वरूपता मागत नाही. म्हणजे भगवंतासारखं रूप. काय करायचं आपल्याला भगवंतासारखं? असंच राहणं बाबा. तू देव मी भक्त, ऐसे केले. दावी रूप मग
भगवंताच्या स्वरूपासारखं आपलं स्वरूप करून तू देव आणि मी भक्त असंच ठेवा. असं राहिलं तरच चांगलं. आमचे अनेक संत असं मागतात आणखीन, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. म्हणजे हा देह इथंच पडावा तुझं नाव घेता घेता, आणि पुन्हा मी जन्माला यावा आणि तुझं नाव घ्यावं. रामदास स्वामीच म्हणताय असं नाही, घेन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, याल तरी यारे लागे हळूहळू माझ्या मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पुढे वैकुंठ जो ऐसे नाही, सवळ काही वैकुंठात पण नाही, आणि पुन्हा जन्म काल्याकरता यावाच. पुन्हा जन्म काला खाण्याकरता माझा पृथ्वी तलावर व्हावा, असं काल्याच्या अभंगात सुद्धा महाराज म्हणतात. तुझी चरण सेवा घडावे, पुन्हा जन्म पाहिजे. म्हणून आपल्या मनातला भाव निर्माण होण्यासाठी, भाव ओळखण्यासाठी समोरच्याला आपल्याबद्दल प्रेम असणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या वेळेस, आता लहान मुलाचा भाव सांगितला मी, 21 वर्षाचा मुलगा झाल्यावर घरात आला आणि त्याने चप्पल काढल्याबरोबर आई म्हणते, खरं काय झालं तुला, कसं काय माहिती? अरे तू चप्पलच एवढं जोरात फेकली, मी समजलो बाहेरून काहीतरी संताप करून आलेला आहे. माझी मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरुराव. भगवंत आपल्या मनातला भाव जाणतात, कारण भगवंताचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून, आणि आपलं प्रेम आहे म्हणूनच भगवंताने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आपलं प्रेम नसेल तर भगवंत प्रेम करत नाही. संतांचं वेगळं आहे. तुम्ही प्रेम करा, एकदा गेले त्यांच्याजवळ, मग तुम्ही प्रेम नाही केलं, शिव्या दिल्या तरी ते तुमच्यावर प्रेम करतात. संतांना काय करायचं असतं? उद्धराया जन जड जीव, सगळ्यांना भगवंताच्या मार्गाला लावायचं असतं. म्हणून मी भगवंताजवळ गेलो आणि माझ्या मनातला परमात्म्याने भाव जाणला, आणि त्यांनी उपाव केला, म्हणजे उपाय शोधला भगवंताने. कोण? भगवंत म्हणजे कोण? माझे गुरु. मग आपल्या मनात भगवंताच्या नामाची उत्कटता साधल्याशिवाय, उत्कटता आपल्यामध्ये आल्याशिवाय त्या नामाचं काही फळ मिळत नाही. नाम कसं घेतलं गेलं पाहिजे? गाऊ नाचुळे आपुलिया छंदे, गाऊ नाचुळे आपुलिया छंदे, लाज भय शंका दुरावला मान, यानु हे साधन या परते. याशिवाय भगवंताच्या या नामाशिवाय दुसरं साधन या जगामध्ये नाही.
मग तो भक्त कसा असतो? गाऊ, नाचू, उडे, उड्या मारतो. गाऊ, नाचू, उडे, आपुलिया छंदे. मग त्या मनाचा तो मालक होतो आणि तो भगवंताकरता काय करेल काही सांगतो. मग तो भगवंतासमोर उभा राहिला आणि एक दिवस दर्शन नाही झालं तरी त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. परमात्मा, कालच्या दिवशी काय पाप जागृत झालं की तुझं दर्शन नाही झालं. भगवंताला नैवेद्य नाही दाखवला गेला की तो काय चिंता करतो, देवा आज तो उपाशी राहिला माझ्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टी प्रेमामध्ये निर्माण होतात. मग प्रेमामध्ये रात्री भगवंताला झोपण्यासाठी बिछाना टाकला जावा हाही विषय येतो. मग भगवंताला थंडीचे कपडे घालावे हाही विषय येतो. मग भगवंताला आंघोळीला गरम पाणी द्यावं हाही विषय येतो. जे देही ते देवे, जे पिंडे ते ब्रह्मांडे, जे आपल्याला लागतं ते त्यालाही लागतं. हे सगळ्या प्रेमाच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी. मग देवाला हार, मग तो गुलाबाचा, मग त्याच्यात सीझनवार कमळाची फुलं, हे सगळ्या प्रेमाच्या गोष्टी. मग त्या प्रेमामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. मग तुम्ही रोज शिऱ्याचं दाखवत असाल, हिवाळा आला की बदामाच्या शिऱ्याचा दाखवला पाहिजे, हे प्रेमच आहे. मग देवाला प्यायला गडूभर पाणी, हे सगळं प्रेमच आहे. आपल्याला लागतं अत्तर, तसं देवाला लावावं अत्तर, हे सगळं प्रेमच आहे. मला एकाने ते हल्ली काय झालं आहे, ते नवीन पुराण निघालं आहे, व्हॉट्सअप पुराण. त्याच्यात अनेक वेगवेगळे विषय येत असतात. अगरबत्ती देवाला लावू नये, तर त्याच्यात बांबू आहे, तर बांबू जाळू नये, असं सगळं. आता जे ते तर्क लावले ते तर्क तुमच्या समोर येणार. मला म्हणे तुम्ही अगरबत्ती लावता का? म्हटलं हो. म्हणे ती देवाला चालत नाही. म्हटलं मी देवाकरता लावतच नाही. देवाला कशाला अगरबत्ती? मला माझ्याकरता लावतो. म्हणे तुमच्याकरता कशाला? त्या वासाने माझं मन प्रसन्न होतं, मी जास्त भगवंताचं नाव घेतो. कशाला या गोष्टीत अडकायचं? ते बांबू आहे, हे ते काय, नका नाही लावायचं, मनात नाही आलं नका लावू. मग का खरं अगरबत्ती हा विषय नाही देवाजवळ. धूप काय सांगितलं आहे? गौरी, गौरीवर गुग्गुळ, राळ. आता तो गुग्गुळ आहे 850 रुपये किलो. आता मी एखाद्या गरीब माणसाला सांगितलं देवाला गुग्गुळ लावत जा, तो म्हणून महाराज 850 रुपये किलो आहे. नाही ना, बरोबर आहे ना. सगळ्यांना कसं काय त्याने 2 रुपयाची अगरबत्ती कुठल्याही भावाने फिरवतो. माझं काही म्हणणं नाही, बांबू जळाला तरी चालेल. त्याचा भाव काय? माझी मनीचा जाणोनिया भाव, काय भावाने अगरबत्ती ओवाळली तो विषय महत्त्वाचा. बरं, मी काय म्हणतो, जो नवीन यायला लागतो ना त्याला शिकवतो. त्याला असं शिकवलं की येणार नाही मी उद्यापासून. त्यामुळे आपण देवापासून एक माणूस तोडतो ना. बरं, येणारा माणूस, नवीन मंदिरात येणारा माणूस हा अहंकार रहित असूच शकत नाही. त्याच्या मनात अहंकार असणार, त्याचा देहभाव असणारच आहे. त्याचा देहभाव जपून आपल्याला जपवायचा आहे. तो मंदिराच्या सगळ्या स्वयंसेवकांना त्याचा देहभाव आणि त्याचा अहंकार आपल्याला जपायचा आहे. एक संध्याकाळी आरतीला उभे राहिले ना की ते आमचे वाणीभाऊ असतात. एखादा माणूस स्त्रियांच्या लाईनीत उभा, दादा इकडे या, ते तिकडनं इतक्या जोर आता येणार नाही ना उद्यापासून. आरतीला प्रसाद खायला कोणी नेणार? प्रेमाने. कारण नवीन येणारा माणूस हा अहंकार रहित असूच शकत नाही. उद्या जर तुम्ही आम्हाला म्हटलं महाराज तुम्ही मंदिरात जाता, कसं काय जाता, आमचाही अहंकार जागृत घेईल. कारण हो मग मी इथं किती वर्ष झाले का तू असं कसं काय म्हणतो? अहंकार असतोच, तो फक्त आपल्याला दाबायचा असतो. वेळोवेळी तो उफळतो,
उफळत नाही असं नाही, तो सगळ्यांचा उफळतो, पण तो आपल्याला दाबायचा. मग भगवंताकडे आपल्या शेजारचा माणूस लागला पाहिजे, त्याने भगवंताचा जप केला पाहिजे, हे आपलं प्रत्येक कर्तव्य आहे. हल्ली तुम्ही जे कसं जय श्रीराम सनातन हिंदू, मान्य आहे, त्या गोष्टी चुकीच्या नाही असं मला काही म्हणायचं नाही, पण परमात्म्याकडे लावा ना त्या साधकाला. शेंडी ठेवणं हल्ली सहज साहजिक आहे, सगळेच ठेवतात, पण ते शेंडीचे नियम सांभाळणं कठीण आहे. मग आमचं असं म्हणणं आहे, नियम सांभाळून शेंडी ठेवा. मी एक गंध लावणारा माणूस इतका खोटं बोलत होता, त्याला म्हटलं अरे गंध लावलेला मला भीतीच वाटायला लागली. म्हटलं इतके तुम्ही खोटे बोलता, इतके खोटे बोलता, काय खरं तुम्ही. 4 दिवस झाले फिरवत होता तो, मी आज येतो महाराज, मी उद्या येतो महाराज, मी आज येतो महाराज. अरे माझं रिकामं बसलो मी तुझ्याकरता काम करण्याकरता, 4 दिवस झाले ना, तुम्ही गंध नका लावत जाऊ. म्हटलं गंध लावला की मला भीतीच वाटते तुमची, गंध लावला. अरे लावला गंध तर गळ्यात माळ घातली तर गळा माळ शोभे आत्मरूप शांती, त्या नियमाला जागे व्हा. तो जेव्हा तुमच्यामधला नियम जागे होईल तेव्हा तुमच्यामध्ये अलौकिक शक्ती येईल. तुम्हाला काही दाखवायची गरजच नाही. वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण झुणती टाळ. तुमच्या घरात जर संध्याकाळी टाळ वाजायला लागले ना हरिभक्तीचे, रोडावरून जाणारा विचारच करेल नाही, त्या टाळाच्या शक्तीने तुम्हाला बाहेर लढायलाच जायची गरज नाही. बाहेर लढायला जायची गरज नाही. ती शक्ती पहिले, लढायचं नाही लढायचं ही खूप पुढची गोष्ट आहे. पण तुम्ही जे काही गोष्टी करतात, शेंडी ठेवतात, तर शेंडीसारखं वागलं पाहिजे. गंध लावतात तर गंधाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, बोल सांभाळलं गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय काय ते, नाही तर हे उपरी दिखावा आणि बाकी सब दिखावा. आतून नियम पाळले गेले पाहिजे. ते हल्ली असे कुंकू लावल्याला जीवच घाबरतो, हे केव्हा कट मारून जाते गाडीवर. कुंकू लावले शांत चाल ना, तुझ्यात ती भावना निर्माण होऊ दे. मी एकदा गाडीवर चाललो होतो, कुंकू ती शेंडी मोकळी, आणि तो असा जोरात गाडीजवळ आला आणि मोठ्याने आरोळी मारली. ते हल्ली उल्लड पोरं, कशाला लावतो बाबा कुंकू, कशाला शेंडी ठेवतो. दंगा करणं, मस्ती करणं आणि कुंकू लावणं हे सगळ्या विरुद्ध गोष्टी आहे. आपण तसं वागलं पाहिजे. वागल्यानंतर आपल्या याच्यात ताकद अशी येते, ताकद येते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये की तुम्हाला समोरचा बोलूच शकत नाही. तुमचं ते तेजस्वी चेहरा भगवंताच्या नामाने झालेला, तुम्ही सामने रस्त्यावर असे ब्रेक मारून थांबले ना, असं केलं तरी तो बापरे दादा कोण तुम्ही, कोणी नाही, तुझा लवकर पाहिजे. धटासी व्हावे धट उद्धटासी उद्धट, खटनदासी खटनद अगत्य करणे, हुंबासी हुंबा लावावा, जयासी जैसा भेटे तेव्हा मजा लसी थाटे. हे सगळे गोष्ट खरं आहे. समर्थांनी हे केव्हा बोलले दासबोधात, पण तत्पूर्वी काय केलं, बल उपासना दिली सगळ्यांना. सूर्यनमस्कार घाला, हनुमान चालीसा म्हणा, भीमरूपी स्तोत्र म्हणा, रामाची सेवा करा, गावाला स्वच्छ करा, गावाला सांभाळा, तलवारी शिका, ढाल शिका, कबड्डी शिका. हे सांगितलं तेव्हा सांगितलं धटासी जेव्हा धट भेटे. विषयांतर होतंय मान्य, पण माझी या मनीचा जाणोनी या भाव तो करी उपाव गुरुराव. जेव्हा आपल्या मनातला भाव परमात्मा जाणतो आणि आपल्या समोर तशा गोष्टी होतात, आपल्याला कळतं. बा माझ्या तुमच्या अनेकांच्या जीवनात अशा गोष्टी घडलेल्या आहेत. माझ्या सकाळीच मनात असं आलं की असं होईल का, आणि ते झालं. हे भगवंताचीच कृपा आहे, भगवंताचीच कृपा आहे. मग तो त्या मनात जो भाव उफळला आहे त्याच्यावर तो उपाव करतो. तर तुकाराम महाराजांच्या मनात काय भाव उफळला होता, काय भाव जागृत झाला होता, तर भगवंताने मला मंत्र द्यावा. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नो हे गुंफा काही कोठे,
भगवंताने त्या गुरुरावा भगवंतच गुरु बनले आणि गुरूंनी माझ्या कानात मंत्र सांगितला. काय तर तो इतका सोपा होता आणि त्या मंत्रामध्ये मला काहीही गुंता वाटला नाही. तो इतका सोपा होता म्हणजे सकाळी उठल्यावर तो आठवला. बऱ्याच वेळेस स्वप्न आपल्याला रात्री पडतात. सकाळी उठल्यावर मनुष्य उद्विग्न असतो, काहीतरी खराब स्वप्न पडलं, पण नेमकं काय पडलं बाबा तेच आठवत नाही सकाळी. पण महाराजांना सकाळी ते सगळं आठवलं आणि तो मंत्र सोपा होता. त्याच्यात माझा त्या मंत्रावर पूर्ण विश्वास बसला. तो इतका सोपा नाममंत्र होता. आता एखादा मंत्र द्यायचा अगदी ह्रीम ह्रीम ठम ठम क्लाम क्लाम जम जम फाम फाम बम बम बम, तो मंत्र तुम्हाला आठवणार नाही. आणि हे असे मंत्र सांगितला सोपा, भगवंताने सोपा मंत्र सांगितला आणि त्या मंत्राने माझं आत्मिक समाधान झालं. उरलेला अभंग आपण केव्हा तरी सोडू. अगदी कथा 2 मिनिटात सांगतो, तोपर्यंत भगवंताचं भजन करू. राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे आपल्या मंदिरात रोज रात्री येणाऱ्या काकू सुरेखा काकू अमृतकर यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. आपण त्यांना त्यावेळेस कीर्तनात श्रद्धांजली वाहिली होती. आज त्यांच्या मुलाने ठेवलेलं आईच्या प्रित्यर्थ ठेवलेलं कीर्तन काकूंनी इथं भरपूर वाती करून आणल्या आणि महादेवासमोर लावल्या. अगदी प्रेमळ स्वभाव, सगळ्या लोकांशी गोड बोलत बोलत त्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. आपण त्यावेळेस कीर्तनात श्रद्धांजली वाहिली होती. आज मुलाने ठेवलेलं कीर्तन त्यांच्या आत्म्याला परमशांती प्राप्त हो अशी आपण प्रार्थना करू आणि कीर्तनाचं पुण्य त्यांच्या चरणी अर्पण करू. ज्ञानेश्वर महाराज कार्तिकी एकादशीला परमात्म्यासमोर उभे होते.
सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं. निवृत्तीनाथ दादा गेले, मुक्ताई गेली, सोपान काका गेले, सगळे संत गेले आणि हे हात जोडून उभेच आणि भगवंताला प्रार्थना करतायत. माझी मनीचा जाणोनिया भाव, समोर हात जोडून उभे, डोळ्यातून पाणी येते. कसं सांगू भगवंताला, कसं सांगू भगवंताला. भगवंत म्हणाले, ज्ञानराजा काय मनात आहे? म्हणे महाराज समाधी घ्यायची. हा, अरे ज्ञाना तुझं वय काय इतक्या लहानपणी? म्हणे हो महाराज, गुरूंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. अमृतानुभव लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला, चांगली उपासष्टी लिहिली, भावार्थ ज्ञानेश्वरी लिहिली. सगळं झालं. जीवनात जे जे काही इच्छिले ते ते पूर्ण तुझ्या कृपेनं झालं. म्हणे मग आता समाधी. भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं की माझा भक्त वयाच्या 21व्या वर्षी, बरोबर आहे ना, 21व्या वर्षी समाधीच्या गोष्टी कोणीच नव्हतं. आता भगवंताला जवळ मागितलं, देणं भगवंताचं काम आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भगवान जर प्रसन्न झाले तर तुम्हाला वर दिल्याशिवाय ते जाऊच शकत नाही. आणि तुम्ही जितक्या वेळ वर मागणार नाही तितक्या वेळ त्यांना उभं राहावं लागेल. तुम्ही जर म्हटलं काही नाही देवा, सहज जप केला, नाही रे काहीतरी माग मला जाता नाही येणार. सुदामांनी काहीच मागितलं नाही म्हणून गुपचूप जाऊन त्यांच्या पत्नीच्या मनातला भाव जाणून सगळी नगरी सोन्याची करून टाकली. पत्नीला तर मनात तेच की माझा पती आज नुसतं दुधावर आणि सातूच्या पिठावर राहतो. तिच्या मनात तोच भाव की आम्हाला 4 टाईम चांगलं खायला मिळालं पाहिजे, हाच भाव. तो भाव जाणून ती सगळी सुवर्ण नगरी करून टाकली. ते गेले सुदामदेव नगरीमध्ये सोन्याच्या. 2 मिनिटं सिंहासनावर बसले. तुळशीपत्र घेतलं, देवाने दिलेलं आहे म्हणून ग्रहण करतो. ते तुळशीपत्र सगळं राज्यावर टाकलं. पत्नी आणि ते पुन्हा गावाच्या बाहेर चालले गेले आणि भगवंताचा नामजप करत. भगवंताला द्यावं तर लागणारच होतं. आणि म्हणे निवृत्तीदादांना माहिती नाही, अजून सांगितलं नाही. गुरुरावांना माहीत नाही. तोपर्यंत निवृत्तीदादा गोल फिरून आले. निवृत्तीदादा काय म्हणतोय ज्ञानराज? म्हणजे काय समाधीला बसायचं. निवृत्तीदादा घाबरले. गुरु होते पण आता का घाबरले की आता माझा लहान भाऊ समाधी घेतोय ह्या नात्याने. नाही रे ज्ञाना, नाही महाराज, तुम्ही जे दिलं ते सोपं करून जगाला सांगितलं, माझं कार्य झालं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना भगवंताने विचारलं केव्हा करायचा सोहळा? कार्तिकी एकादशी तुमचे पासी, पुढचे एकादशी आळंदीसी. म्हणजे चालेल, पुढच्या एकादशीला आम्ही तुमच्याकडे येऊ, सगळा वैष्णवांचा भार घेऊन येऊ. ज्ञानेश्वर महाराज बाहेर पडले मंदिराच्या आणि निवृत्तीदादा पांडुरंगाकडे पाहून डोळ्यातून पाणी काढते. देवा, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, उरफटे केले नारायणे. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचं जाणं, देवा हे तू चांगलं नाही करत. निवृत्तीदादा
ज्ञानेश्वर त्यांनी मागितलं, मला द्यावं लागेल. म्हणून निवृत्ती दादा डोळे पुसत पुसत मंदिराच्या बाहेर येतात. दर मुक्काम दर कोस करीत करीत सगळे वैष्णव पंढरपूरहून निघाले. बातमी वाऱ्यासारखी पसरली, ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत आहेत, पुढच्या एकादशीला आपल्याला आळंदीला पोहोचायचं. नामदेव महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांचं सूत चांगलं जुळलेलं होतं. कारण हे नाम होते आणि ते ज्ञान होते. ज्ञानाशिवाय नामाला महत्त्व नाही, नामाशिवाय ज्ञानाला महत्त्व. दोघींनी भागवत धर्माचा झेंडा पंजाबपर्यंत पोहोचवला. गुरुन शिखांच्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांचा उल्लेख आहे. म्हणून सगळे दर मुक्काम दर कोस करीत करीत एकादशीला दशमीला आळंदीला आले. एकादशीला उत्सव सुरू झाला. जिकडे तिकडे कीर्तन. जागा म्हणून भगवंताने जागा दाखवली. ही जागा आहे फार सिद्ध. बरं, इथं तुम्हीच नाही, अनेक युगापासून अनेक संत इथं समाधीला बसलेले आहेत ज्ञानराजा. म्हणून ती शिळा भगवंताने काढली. ती जागा स्वच्छ करण्यात आली. दर्भासन टाकण्यात आलं, फुलं टाकण्यात आले. 2 समया तेवत ठेवल्या. एकादशी झाली, द्वादशीचं पारणं झालं. सगळ्यांना जेवू घातलं. आणि भगवंत आणि रुक्मिणी दोघीही जेवायचे बाकी होते. म्हणून ज्ञानराजाला चौरंगावर बसवलं आणि दोघीही आई वडिलांनी म्हणजे पांडुरंग आणि रुक्मिणीने ज्ञानेश्वर महाराजांना जेवू घातलं. भगवंत एक एक घास भरवताना डोळ्यातून पाणी येतंय. अरे ज्ञाना, किती छोटा रे तू. अरे अरे ज्ञाना, झालासी पावन. म्हणून त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीमध्ये अंघोळ घातली देवाने स्वतः. आणि अंघोळ घालून मिरवणूक निघाली ज्ञानेश्वर महाराजांची. सगळे पुढे सगळ्यात पुढे ज्ञानेश्वर महाराज. त्यांचा हात निवृत्तीदादाने धरलेला आहे. इकडे मुक्ताबाईच्या डोळ्यातून पाणी येतंय. सोपान काका म्हणतात की दादा, इतक्या लवकर. दोघींच्या डोक्यांवर हात ठेवलाय ज्ञानराजांनी. आणि पखवाज, वीणा, टाळ, मृदुंग यांचा जयघोष चाललाय. आणि सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे. कोण कोण मागे? वैष्णव तर होतेच, वारकरी तर होतेच, पण अनेक सिद्ध ऋषी मुनी उतरले भार. सगळे आळंदीत उभे होते ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पाहण्यासाठी. आत दरवाजा सरकवलेला. निवृत्तीनाथ महाराज आणि पांडुरंग दोघे ज्ञानेश्वर महाराजांना आत घेऊन गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या जागेला पहिले प्रदक्षिणा मारल्या आणि सोपान काकाला आणि मुक्ताईला छातीशी लावलं. निवृत्तीनाथ महाराजांच्या पायावर साष्टांग नमस्कार केला. सगळ्या वैष्णवांना आणि ऋषी सिद्ध मुनींना नमस्कार केला. आणि निवृत्तीनाथ महाराज आणि पांडुरंग ज्ञानेश्वरांना आत घेऊन जातात. ज्ञानेश्वर महाराज परत मागे फिरले. दादा, मुक्ताला सांभाळ. दादा, सोपानाला सांभाळ. निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर मागणी केली आहे की लहान बहिणीला आणि सोपान दादांना सांभाळ. बैसला सिद्धारूढ तो ज्ञानियांचा राजा. पद्मासन घातलं, नासाग्रे दृष्टी केली आणि परत एकदा डोळे उघडले. पांडुरंगाला डोळ्यात भरलं, निवृत्तीनाथ महाराजांना डोळ्यात भरलं आणि पुन्हा डोळे लावले. पांडुरंगाने ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. तदनंतर निवृत्तीनाथ महाराजांनी डोक्यावर हात ठेवला आणि दोघेही बाहेर आले.
पांडुरंगाच्या डोळ्यात सुद्धा पाणी होतं. नामदेव महाराज लिहित आहेत, मी माझ्या मनातलं नाही सांगत. पांडुरंगाच्याही डोळ्यात पाणी होतं. शेल्याने डोळे पुसले पांडुरंगाने. तो गळ्यात शेला होता, त्याने डोळे पुसले. निवृत्तीनाथ दादांनी बाहेर आल्यावर सोपान देवाला आणि मुक्ताईला गळ्याशी आवडलं. मुक्ताई म्हणते, दादा थांबवलं ज्ञानेश्वर, तू थांबवू शकतो. म्हणून शिळेचा दरवाजा बंद झाला आणि नामदेव महाराज म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर राहिल्या कीर्ती ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. म्हणून भगवंताने जी कृपा केली ज्ञानेश्वर महाराजांवर, त्यांच्या मनातला तो भाव जाणला. माझी मनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरु राव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, तेणे नो हे गुंफा कोठे काही. म्हणून आपल्याला सांगणार नाही असं नाही, आपल्यालाही परमात्मा सांगेल. ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात येऊन सांगतील, तुकाराम महाराज स्वप्नात येऊन सांगेल. तेवढं आपलं प्रेम भगवंतावर असलं पाहिजे, तेवढी उत्कट भावना आपली झाली पाहिजे, तेवढं आपला नामजप झाला पाहिजे. हे सगळं झालं की भगवान नक्की कृपा करेल. जय विठ्ठल जय
Amen.